नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। मी सुमित सुगण पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी आलो आहे जावळी येथे प्रतापगड बघायला। तर आता सकाळचे वाजले 7 आणि आता आम्ही चाललो आहे प्रतापगड बघायला। इकडे पाठीमागे सगळे लोक आहेत, इकडे आमची गाडी वगैरे आहे। तर मी आता गडावर जातो, प्रतापगड विषयी थोडी माहिती देतो तुम्हाला मी। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। भेटूया आपण डायरेक्ट आता गडावरतीच। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता प्रतापगड किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार इथूनच आपल्याला वरती जायचं आहे। चला तर जाऊया वरती। तर मित्रांनो, आता मी पोहोचलोय प्रतापगडच्या इथे। बघू शकता पाठीमागे गड, इथे एकदम मस्त दिसतोय। तर आता मी जातो वरती आणि तुम्हाला दाखवतो, इन्फॉर्मेशन घेऊया आपण गडाची एकदम प्रॉपर। आणि पब्लिक आहे आपलं पड्यार वगैरे। तर हे आपलं पब्लिक आहे इकडे सगळे। प्रतापगड आम्ही एक्सप्लोर करायला आलोय सगळेजण। तर वरती जाऊन भेटू आपण सगळे। चला वरती जाऊया आता। आता तुमचं नाव कसं? माझं नाव आनंद उतेकर, गाईड संघटना अध्यक्ष। तर इथे आता आपला काका प्रतापगड विषयी माहिती सांगतात। आले बावळे आले सगळे तुमचे जमलेत? हिरकणी जमल्या का? कोकणातून आणि मुंबईतून आलेल्या माझ्या जिजाऊंच्या लेकींचं आणि शिवरायांच्या मावळ्यांचं गडावर स्वागत आहे। मी थोडा नवीन आहे, समजून घ्या। इतिहासाचा थोडा अनुभव कमी आहे, घ्याल ना समजून? सातारच्या सज्जनगड पासून शिवतीर्थ रायगडच्या काळ नदीपर्यंत आणि कोकणातल्या खेड पासून पुण्या बसल्या बोहोर पर्यंत जावळीचं खोर। जावळी कुणाची? जावळी तुमची, जावळी आमची, जावळी ह्या जिजाऊंची, जावळी शिवबांची, जावळी बहुजन मावळ्यांची। मावळा म्हणजे जात धर्म नाही। मावळी गवळी धनगर माळी महार मराठा मुस्लिम कोळी लोहार सुतार कुंभार बेलदार वाणी शिंपी न्हावी तेली माळी साळी वंजारी भंडारी म्हणून आपल्या कोकणामध्ये बघा जत्रा यात्रा काय असेल तेव्हा 12 बोलोद्दारांची मान काढतात बघा। आजही आपल्याकडे मान काढले जातात ना, 12 बोलोद्दार 18 पगड जाती। ह्या सगळ्या जाती जेव्हा एक होतात तेव्हा राजे त्या जातीला अभिमान नाव देतात मावळा। मावळा म्हणजे मिळवला स्वराज्य, म्हणजे सर्वांचं राज्य, बहुजनांचं राज्य स्वराज्य। मग शिवरायांनी जावळी घ्यायचं कारण काय? तर मुंबई बंदर, ते कणकवली बंदर, मुंबईला जुन्या भाषेत आपण बंदर म्हणतो, आजही कणकवल्या जुन्या भाषेत बंदर म्हणतात। मुंबई बंदर, इकडे मुंबई आली, इकडे कणकवली आली। मुंबई बंदर ते कणकवली बंदर मध्ये तुळजाभवानी कुठेच नाहीये। आपण नेहमी घोषणा देतो, तुम्ही आम्ही सगळे, की जय भवानी जय शिवराय।
जय भवानी जय शिवाजी नाही म्हणायचं, शिवराय म्हणू आपण. मग जय भवानी जय शिवराय म्हणतो. मग भवानीला जायचं कुठे? तुळजापूरला. आपल्याला कोकणातल्या लोकांना तुळजापूर लांब पडायचं, जायचा त्रास नाही. जायचा त्रास झाला चालेल, आमच्या हल्ले व्हायचे, माता भगिनी लुटल्या जायच्या. म्हणून शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांना समजवलं, तुम्ही आम्ही एक आहोत, एक बनू, स्वराज्याचा भगवा झेंडा चारीशाहीवर फडकू. भगवा कुणाचा? भगवा तुमचा, भगवा आमचा, भगवा स्वराज्याचा, भगवा शिवबांचा, भगवा वार करायचा. ज्याच्या घरावर भगव्याची छाया तर शिवरायाची माया. दादा कुठल्याही पक्षात राहा, पण घरावर भगवा झेंडा असावा. कारण पंढरीचा वारकरी पंढरपूरला जातो, खांद्यावर भगवा झेंडा आहे. माझा आगरी बांधव, कोळी बांधव समुद्रात बोटी घेऊन जातो मासेमारीला, तेव्हाही भगवा झेंडा असतो. तुम्ही आम्ही गावामध्ये धार्मिक कार्यक्रम करता, जत्रा यात्रा पारायण सप्ते, झेंडे कुठला होता? भगवाला होता. काल 6 जून 1655 राजांनी जावळी घेतली. 2 वर्ष 1 दिवसात हा छोटासा किल्ला बांधला, जास्त मोठा नाही, फक्त 52 एकर आहे. 52 एकर किल्ला 2 वर्ष 1 दिवसात बांधला. आपण कोकणात राहता, तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला पाहिला असाल, तो राजांनी 3.5 वर्षात बांधला. आता तुम्ही किती किल्ले पाहिले सगळ्यांनी ते काही मला माहित नाही. मी तुमच्यापेक्षा दादा 5-10 किल्ले कमी पाहिले असतील. माझे काही तुमचे एवढे किल्ले पाहून झाले नाहीत, माझे फक्त 75 किल्ले पाहून झालेत. म्हणून तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पहा. म्हणून आमच्या भगिनींना सांगतो, दादांकडे हट्ट करा, बड्डेला गिफ्ट मागू नका, कपडे मागू नका, दागिने नका, बड्डेला मला एक किल्ला दाखवा, एवढंच मागा. कारण उद्याच्या जिजाऊ आपण आहात, आपल्या उद्या जिजाऊ बनायचे आहेत. मग शिवरायांनी 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला. विजापूरची राणी घाबरली, त्यांचं नाव बडी बेगम. बडी बेगम म्हणते, आज आमच्याकडे पैसे, माणसं, हत्ती सगळे, पण काल परवा स्वराज्याला सुरुवात करणाऱ्या राजा शिवरायांकडे काय होतं दादा? पैसे, माणसं, हत्ती काहीच नव्हतं. सगळ्यात प्रथम होता तो राजांकडे हा माता भगिनींचा आशीर्वाद होता. तुमच्यासारख्या मावळ्यांची जिद्द होती. मावळे म्हटलं चालेल ना? कारण तुमच्यासारख्या मावळ्यांची जिद्द होती, मनगडा जोर होता आणि शून्यातून विश्व निर्माण करणारे जगातले एकमेव राजे शिवराय होते. शिवरायांनंतर राजे संभाजी होते. मग बडी बेगम खवळली, हातातल्या बांगड्या काढल्या, तपकात फेकल्या. एक तर बांगड्या भरा, नाही तर शिवरायांना मारा. म्हणजे विजापूर दरबारावर केवढं संकट. बांगड्या भरायच्या ना मर्द, शिवरायांना पकडायचं जीवाला मुखाय लागतंय. तर एका कोपऱ्यामध्ये उभा असणारा अफजल खान तयार झाला. हा अफजल खान उंचीला 7.25 फूट होता. आपल्याकडे पाहिलं तर आपल्याकडे 5.5-5.25 फुटापर्यंत, 5-6 फुटापर्यंतच माणसं भेटतात. आपल्याकडे एवढ्या हायटेड मावळ्यांमध्ये कोणीच नव्हतं. मग अफजल खान उंचीला 7.25 फूट होता. जेवायला बसला, बोकड खायचा. इथे तर मला छोटासा शिवबाचा मावळे दिसत आहेत, छोटीशी जिजाऊची लेक दिसते, पण नाश्त्याला वडापाव संपत नाही. अफजल खान तर बोकड खायचा. एवढी जाड पहार असायची. ती पहार आता मी तुम्हाला भवानी मंदिरात दाखवणार आहे. तिला तो सहज गाठ मारायचा. वाकवणं वेगळं आणि सहज गाठ मारणं अवघड असतं. मी अफजल खान पहारेला गाठ मारायचा, तांब्याचा कालोरा बनवायचा. खानाचं कुटुंब होतं, हे सगळ्यात छोटं होतं. बिचारा खूप लक्की होता, कारण 64 बायकांचा धनी होता. किती छोटं कुटुंब होतं ना. आणि 43 मुलांचा बाप होता. म्हणजे बाप रे बाप, काय लकी बाप होता. ज्यावेळेला खान निघाला, कसा आला, कुठे आला, सविस्तर माहिती आपण पुढे जाऊन घेणार आहोत. आता आपली सुरुवात झाली माहितीला. शिवकालीन राजमार्ग बघायचंय, अफजल खान थडगं बघायचे, दर्गा नाही थडगं, तेही दाखवणार आहे तुम्हाला. वरती माहिती घेत घेत तुमच्या टायमिंग मध्ये चालणार आहोत. मी थोडा नवीन काम करतोय, समजून घ्या. जास्तही नवीन नाही, फक्त 35 वर्ष काम करतोय. चला, थँक्यू. पण समोर पहा, या इकडे जरा. ती दोन थडगी दिसतात बघा समोर, दिसली का 2 थडगी? तिथे शिवाजी राजे अफजल खान दोघांची भेट झालेलं ठिकाण आहे. त्याला गडाचा पायथा म्हणतात. आपण जो पोवाडा म्हणतो ना, प्रतावडेच्या पायथ्याशी खान. खान काय गडावाला नाही, गडाच्या पायथ्याशी आलेला आहे. शिवाजी राजे अफजल खानच्या भेटीला ह्या पायवाटेने गेले. राजांच्या हा टारोड नव्हता. राजांच्या हा टारोड असता तर अफजल खान बुलेटवर बसून इथे आला असता. राजे भेटीला जाताना इथे गुफेत 40 माणसं लपवली. गडाचा दरवाजा दिसत नाही. त्याची माहिती आपण पहिली पायरीला नमस्कार करू, तिथे सावलीमध्ये बसून माहिती घेऊया. इकडे मकरंदगड उंच, तो आता काय क्लिअर दिसत नाही. वर गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो. पहिल्या पायरीला नमस्कार का करायचा?
तुम्ही जो नमस्कार करता का नाही तो तुम्ही तुमच्या आई बाबांना करता, तुम्ही तुमच्या गुरुजनांना करता आणि आपल्या कुलदैवत तुळजाभवानी नमस्कार करून आपण ते जाऊन माहिती घेऊया, सविस्तर माहिती घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. अफजल खान महाबळेश्वराला, महाबळेश्वर खान खाली उतरला, तो पार गावाला उतरला, कोयनेच्या काठावर, जावळीच्या ओठावर आणि पार गावाच्या टोकावर. ती तारीख आहे 1 नोव्हेंबर. आता खान पारला आल्यानंतर शिवरायांनी जो ब्रिज बांधला होता तो ब्रिज आजही बघायलाय. मध्ये बघा युट्यूबला माझ्या मगाशी सांगितलं मी, इंस्टाग्रामला 27 क्लिप आहेत माझ्या गनिमी काव्यावरती. 27 क्लिप आहेत. त्यामध्ये शिवरायांचा गनिमी कावा काय होता किंवा राजा शिवछत्रपती सिरियलला आपण माहिती दिली. आता इथून गेले काकू वगैरे म्हटलं ना, जाणता राजाचे सगळे ते कलाकार आहेत. बाबासाहेब पुरंदरे जाणता राजा आहे ना, त्याचे हे सगळे कलाकार जे आता गेलेत. जवळपास 30 वर्ष ते गाडा, 30 ते 40 वर्ष त्याची गाडाव आहे. डॉक्टर तर मला वाटतं 50 वर्षांनी गाडावच येतात. दरवेळेला त्यांचा गड म्हणजे प्रसिद्ध असतो, त्यांना दर्शनाला येतात. मग त्याचा विश्वनाथ शिवरायांनी बांधला. नोव्हेंबर 2 नोव्हेंबरला शिवरायांची 50 माणसं उठली, अफजल खानला मिळाली. 3 नोव्हेंबरला 50, 4 नोव्हेंबरला 50, 700 माणसं, जवळपास 200 माणसं भेटली. बघा आमच्या जंगलामध्ये एक किडा आहे, तुम्हाला माहिती असेल त्याचं नाव कानिट म्हणतात, काही ठिकाणी जळू म्हणतात. जे आपल्या अंगावर बसलं की रक्त खेचून घेतो, त्याला तंबाखू लावल्याशिवाय तर जळू पडत नाही. तर अफजल खान आल्यानंतर आपण 2 टिपाडे जळू जमून ठेवली. आमच्या डॉक्टर मित्रांकडे एवढ्या डबी 50-60 असतात. मग ही 2 टिपाडं म्हणजे काय ती मोजली असतील का? खानाच्या फौजेला जळू हा प्रकार माहित नाही. आलं फौज की वतलं जळू, आलं फौज की वतलं जळू. आता त्या जळूने अफजल खानचा अर्धनिम्म फौज रक्त वाहून गेलं. लागले ओरडायला, हे काय किडा आहे, शिवाजी का के सैतान आ गए. अफजल खान मग निरोप पाठवला, घोड्यावर ये, मेन्यात ये, पालखीत ये, तुझे 10 अंगरक्षक, माझे 10 अंगरक्षक. खानाचे अंगरक्षक आहे सय्यद बंडा, बडा सय्यद, खानाचा चुलत भाऊ कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी, बंडाजी भोसले. शिवरायांचे अंगरक्षक आहेत जीवा महाले सपकाळ, न्हावी समाजातले संभाजी काळजी कोंडाळकर, तानाजी, एसाजी, बाजी घेऊन शिवराय भेटीला गेले. जाताना ती गुफा दाखवली. लाईटचा खांब असल्यामुळे आपण इकडे आलो. ती गुफेत शिवरायांनी 40 माणसं लपवली, कारण खान भेटण्याआधी गडावरी सगळा सुटका करून 40 लोकांनी अडवायचं. राजे भेटीला गेले, काही अंतरावर थांबले. खानाने शिवबाना पाहिलं, शिवबाने खानाला पाहिलं. या राजे भेटा आम्हाला. शिवरायांनी आपली तलवार काढली, पंताकडे दिली, कृष्णाजी कुलकर्णी दिली. कारण खानाच्या तलवारीचं वजन हे 43 किलो आहे, शिवबांच्या 3 किलो, म्हणजे तलवार युद्ध होऊच शकत नव्हतं. खाना बसून तलवार बाजूला काढली. राजाने खानाला पाहिलं, खानाने शिवबाना पाहिलं. या राजे भेटा आम्हाला. डाव्या बगले दाबलं, वरून कठाराचा वार केला. पहिला वार, दुसरा वार, तिसरा वार, अंगरकाप फाटला. चिलखदा वार चालू लागला. कर कर आवाज होताच राजाने बीच वाघ उपसला आणि वाघ नक्याने अफजल खानचा पोटला फाडला. अफजल खान ओरडू लागला, जगा जगा जगा. म्हणता आनंद गाईड म्हणतो, ठीक रणा कर नादा, ये तो सिवा का अखाड़ा है, उसने एक ही दम में अफजल को उखाड़ा है. अफजल खान पळून चालला होता. संभाजी काऊजी कोंडाळकरांनी पाहिलं. 12 भोई, अफजल खानच्या 12 भोईंचे पाय तोडले, मुंडकं छाटलं. हर हर महादेव गर्जना करत गडाव घेऊन आले. सय्यद बंडा शिवराय दानपट्टा फिरवणार. जीवा महाल्यानी उंच उडी मारली. सय्यद बंडाला उभा चिरला, नहंगडली. होते जीवा म्हणून वाचले शिवा. कृष्णाजी कुलकर्णी 3 वार केले. शिवरायांनी वार चुकवले, कुलकर्णींनी ऐकलं नाही. वार झाला, कपाळा तलवार घासली गेली. कुलकर्णी मारला गेला. अफजल खान थडग शिवरायांनी बांधलं, तर मरेपर्यंत शत्रुत्व, मेल्यानंतर शत्रुत्व नाही. पण मधल्या काळामध्ये बोर्ड लागला, शहीद अफजल खान मजार. अफजल खानचा उरूस केला जायचा. लोक नवस करू लागले. अनेक वर्ष आम्ही आंदोलन केली. मी स्वतः त्यातला कार्यकर्ता आहे. अनेक वर्ष आंदोलन केली. अफजल खानला आपण एसीतनं बाहेर काढला आणि डायरेक्ट आता नॉन एसी मध्ये आणून टाकला. अतिक्रमण हटवलं ना. त्याच्या आधी तुम्ही कधी आला असाल तिथे अतिक्रमण होतं बघा. नवस करायचे, मुलगा होऊ दे, नोकरी लागू दे, विद्यार्थी म्हणायचे आम्हाला पास होऊ दे. म्हणजे अफजल खान काय 33 कोटी देव कमी पडले का? तो अफजल खान देव बनवायला. गडाचा दरवाजा दिसतोय का? पहा, दरवाजा दिसत नाही.
दरवाजा तोडायला शत्रूंनी तोफेचा मारा केला. तोफेचा मारा असा टन करून जात नाही, सरळ भिंतीवर आदळतो. दादा माझ्या वाचीनुसार, ताई माझ्या वाचीनुसार, मी काय तुमच्या एवढं वाचलं नाही की मी खूप मोठी मोठी पुस्तकं वाचले, पण मी छोट्या छोट्या बखरी, सभासद, शेकावली, कृष्ण अर्जुन केळुसकर, शिवभारत असं मी छोटं छोटं वाचलंय. माझ्या वाचीनुसार राजांच्या लढाई अमावास्याला आहेत. अमावास्या म्हटलं तुम्ही आम्ही अशुभ मानता. आपल्या लहानपणी आपण बाहेरून आलो की आई आजी बाहेर थांबवायची, संध्याकाळी थांब बाहेर, घरात जायची, परत तुकडा आणायची, आपल्या ओळायची, फेकून द्यायची. हे आपल्या लहानपणी केलंय, तुम्ही ह्यांच्या लहानपणी करत नाही. कारण आपल्या लहानपणी का केलं, ते भूतांना घाबरले. यांच्या लहानपणी करत नाही, हीच भूत त्रास देतात. हिंदू धर्मात पहिलं काम अमावस्याला, पितृपक्ष अमावस्या, मेलेल्या पूर्वजांना आपण जेवाय बोलवतो, बऱ्याचशा भाज्या बनवतो. आमच्या कोकणात तर गावचे गाव जेवायला असतात आणि मग द्रोण ठेवायचा, त्यात 5-25 भाज्या ठेवायच्या आणि काव काव करून त्याला बोलवायचं. तो काय जेवायला येत नाही. अहो जिवंतपणी जेवायला घाला, जास्त वर्ष म्हातारा म्हातारी जगेल. 5-25 भाज्या रोज वेगवेगळी घाला, जास्त जगेल. पण कावळा कधी जेवायला येत नाही. त्यानंतर पाडव्या सण, अमावस्या, तुम्ही सोनं पुसता, लक्ष्मी पूजन अमावस्या, पैसे पुसता अमावस्या. त्यानंतर पोळ्या सण अमावस्या, जेजुरीच्या खंडोबांची सोमती अमावस्या, दीप अमावस्या, आणि आमचे मित्र वाट बघतात ती घटारी अमावस्या आहे. खरं ती दीप अमावस्या आहे. राजांनी गड किल्ले घेतले ते सुद्धा अमावस्याला घेतले. कारण हिंदीमध्ये भूताला सैतान म्हणतात, मराठीमध्ये भूत म्हणतात. हे भूत म्हणजे सैतान. राजे जेव्हा आग्र्याला गेले होते तेव्हा ते भासवलंय, राजे सैतान आहेत. इथे दिसतात, पुढे दिसतात, मागे दिसतात, गायब होतात. सैतान हा आपला किताब दिला होता. बघा आपण पौर्णिमा जास्त मोठा कार्यक्रम करत नाही. मी येणाऱ्या सगळ्या भगिनींना हिरकणी हा किताब देतो. कारण जिजाऊ तर आज होऊच शकत नाही, पण जिजाऊची एक लेख तर होऊ शकते, म्हणून आपण हिरकणी हा म्हटलेला आहे. म्हणून चालेल ना हिरकणी म्हणलं, आपण तर मावळे चालतातच. हिरकणी का म्हणलं लक्षात आलं पाहिजे ना. आपण दरवाजापर्यंत आलो, या 96 पायऱ्या आलो. 96 96 कुळाच्या 96 पायऱ्या. 96 पायऱ्या चढल्यानंतर आमच्या हिरकणी थकल्या बसल्या, मावळे उभे. शत्रूचा हत्ती दरवाजा तोडा येऊ शकत नाही. याला गोमुखी दरवाजा म्हणतात. गोमुखी म्हणजे कसा, समोर निमोळता, आतमध्ये रुंद दरवाजा, एक साईडला शाबूत आहे. हा गड हा खाजगी मालकीचा आहे, उदयनराजांच्या. आणि तुमच्या आशीर्वादाने दादा आमची गडावर 40 घर आहेत. मी तुमचाच मावळा आहे, गड सांभाळतोय. आम्हाला 2 रुपये शिवकालीन मानधन आजही मिळतंय. आपल्याकडे स्टॅम्प आहे, म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत आपल्या कोण खाली करू शकत नाही. आम्ही तुमचेच लेकर आहोत, कारण तुम्ही तिकडे आहात, आम्ही इकडे आहोत. मग आम्ही तुमचे मावळे गड सांभाळतोय. मावळा आणि शेतकरी म्हणजे कुणबी आणि मावळा वेगळी जात नाही. ज्या मावळ्याला, ज्या माणसाला 3-4 मुलं असतील त्यांनी 1-2 मुलं घरी ठेवायची, शेती कामाला, तो कुणबी बनायचा आणि दुसऱ्यांनी लढाई खेळायची. आता जसं जर लढाईमध्ये मोठा मोठा होत गेला, त्याला इनाम मिळत गेला, त्याला मग कोण सरदार झाला, सेना नाईक झाला, त्याच्यातून तो मोठा झाला. भावकीची भावकी मागं पडत गेली, म्हणून तो सरदार मराठा झाला आणि तो कुळंबी झाला. शेतकरी म्हणजेच कुळंबी आहे आणि तोच मराठा आहे, वेगळं काही नाही. आम्ही तुमचे आपल्याकडे ते लेख आहे. आता बघा तुकाराम महाराजांच्या गाथामध्ये, मी कालच तुकाराम महाराजांचं युट्यूबला जुना पिक्चर बघत होतो, त्यामध्ये सुद्धा तुकाराम महाराज शिवरायांना म्हणतात ही कुळंबी आहात आपण, आपलं स्वराज्य केलं पाहिजे आणि शेती केली पाहिजे, स्वराज्य राखलं पाहिजे. मी तुकाराम महाराजांच्या तुकाराम गाथामध्ये ते नोंद आहे. तर मग आपण दरवाजामध्ये आलो, दरवाजा पोचलो. दरवाजामध्ये एक तोफ आहे. तोफेचं वजन किती आहे, सरासरी 650 किलो. महाराज जातो 7.5 मैल. ज्यावेळेला अफजल खान निघाला, अफजल खान वाईत आला, तेव्हा राजे कुठे होते मग सांगितलं, राजगडला. राजे राजगडला असताना अफजल खानचं लक्ष हे राजगडला जाणार. राजगडला जाऊन अफजल खान काय घेणार, राहिरेश्वर, रोहिडेश्वर, केंजळगड, तोरणा, पुरंदर, सुपखोरं, भोरखोरं, जावळीखोरं, हिरडोसखोरं, वाईखोरं, राजगड. म्हणून राजांनी राजगड सोडला. राजे गडावर आले. येऊन काही दिवस झाले, तेवढ्यात राजगडून जिजाऊंचा निरोप आला, शिवबा तुम्ही जेवायला बसला असाल तर हात धुण्यासाठी ताबडतोब राजगडला निघून या. असा का निरोप पाठवला तर तिकडे सईबाई राणीसाहेबा या निधन झाल्या होत्या. म्हणून राजांना राजगडला बोलवलं. आता बघा रोज राजे गडावर आहेत, रोज तुमचे मित्र, रोज तुमच्या मैत्रिणी तुम्हाला भेटतात. 4 दिवस भेटले नाही की तुम्ही आता काय करता, कॉल करता, कुठेच बाई ये लवकर. तुम्ही काय कॉल करता, अरे बाबा कुठेच 4 दिवस भेटले नाही, संध्याकाळी बसायचे लवकर ये.
मग राजांच्या मावळ्यांमध्ये कॉल नव्हता, मावळ्यांमध्ये चर्चा झाली, राज कुठे आहेत, राज कुठे आहेत. ही चर्चा अफजल खान पर्यंत गेली आणि अफजल खानने शिवरायांच्या मावळ्यांना काही खले ते लिहिलेत. त्या राजा शिवछत्रपती सिरियल मध्ये मी दाखवलेत बघा, एक दोन नाही एवढे खलिते दाखवलेत की काय खलिते आहेत. शिवाजी राजांकडे राहाल तर जीवाला मुखाल, अफजल खानकडे गेला तर वतन मिळेल. आता वतनाडी फुटलेला खंडोजी खोपडे होते, खंडोजी फुटले त्याच वेळेला बहिर्जी नायकांनी राजांना राजगडला निरोप पाठवला, राज आम्ही जेवायला बसलोय, जेवता जेवता घासामध्ये खडा सापडला, तांदळात खडे भरपूर झालेत, खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा. येईल का काही लक्षात. जेवताना घासात खडा सापडला म्हणजे आमचा जवळचा माणूस गद्दार झाला. तांदळात खडे भरपूर झालेत, बरीचशी माणसं अफजल खानच्या वाटेल निघालेत, खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा म्हणजे खंडोजी खोपडे फुटला. राजांनी मावळ्यांनी सांगितलं कुणी घाबरू नका, मी अफजल खानला शरण जाणार आहे. मी शरण गेलो 2 तोफा वाजवीन, मारलो गेलो 3 तोफा वाजवीन, खानास मारलं 5 तोफा वाजवीन. खान गडाच्या पायथ्याशी पोहोचला आणि गडावून धडाधड नगारे वाजू लागले. खान खुश झाला, या अल्लाह शिवाजी तो नगारे बजाताय. शिवरायांचे वकील म्हणतायत खान साहब हे तुमचंच वाजवतायत. काय वाजवतायत खानाच्या लक्षात आलं नाही. खान गडाच्या पायथ्याशी पोहोचला आणि गडावून धडाधड 5 तोफा झाल्या. 5 तोफा झाल्या, कापाकापी चालू झाली. कापाकापीचा आवाज खानापर्यंत पोहोचू नये म्हणून ते नगारे होते. आज आमच्या नवीन पिढीला जनरल नॉलेज प्रश्न येतील. जगात 10 लढाई आहेत, त्यातली 6 नंबरची लढाई जावळीची लढाई आहे. एका मावळ्याने एका लढाईत 600 लोक मारली आणि जगातली 1 नंबर लढाई नेताजी पालकर प्रतापराव गुजरेंची लढाई आहे. नवीन पिढी सांगा, सगळ्यात पहिला नखांचा यूज कुणी केला. नवीन पिढी ताई, नखांचा यूज कुणी केला माहितीये तुम्हाला. नाही, आम्हाला विचार, आम्ही सांगू. नरसिंह. आपल्याला का माहितीये, लहानपणी गोष्ट ऐकली झोप लागत नव्हती. आजच्या पिढीला मोबाईल आणि टीव्ही शिवाय झोप लागत नाही. जगातले 120 देश शिवरायावर अभ्यास करतायत आणि आमचीच मुलं कमी पडतायत. तुम्ही बघा, पाकिस्तानमध्ये 100 मार्काचा दादा पेपर आहे. थायलंड, जपान, जर्मनी, टोक्या देशात शिवराय शिकवतात. दुबईमध्ये शिवजयंती केली गेली. मुस्लिम देशामध्ये व्हिएतनामवरती अमेरिकेने हल्ले केले, अमेरिकेचे हल्ले त्यांनी परत पाठवले. शेवटी अमेरिका थकले. आपण चिंता कशी. व्हिएतनामनी सांगितलं मी कधी खुदा पाहिला अल्लाह पाहिला नाही, पाहिले ते महापुरुष पाहिले, त्यांचं नाव छत्रपती शिवराय पाहिले, त्यांचा इतिहास सांगून हरू शकलो. आता व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष महिला होत्या, त्या आपल्याकडे आल्या. आता महिला म्हणल्या आपल्याकडे सोन्याची चिडी म्हणजे भारत. भारतामध्ये सोनं आणि दागिने आणि कपडे खूप प्रसिद्ध आहेत, बरोबर ना. बाहेरच्या देशात नाही आहेत. मग आता आपल्याकडे आल्यावर काय नेलं असेल ताई त्यांनी, महिलांनी राष्ट्राध्यक्ष आल्यावर काय नेलं असेल. आपल्याकडे मूल्यवान वस्तू काय नेलं असेल. हा, दागिने. काय नेलं असेल ताई. रायगड प्रतापगडची माती नेली. आज तिथे मंदिर आहे दादा. आपल्या राजांचं मंदिर व्हिएतनाम मध्ये, तिथल्या मंदिरात आपली माती आहे. पण मातीसाठी लढू, मातीसाठी जगू. ह्या तटबंदीला खिडक्या आहेत ना, त्यांना जंग्या म्हणतात. जंग्यांचा उपयोग आहे, खालून वारा जोरात येतो, भिंतीवर आदळून भिंतीची माती निष्ठून जाऊ नये, हवा पास झाली पाहिजे. सरळ हवा गेली की माती निष्ठून जाईल. दुसरा उपयोग बघायला, तिसरा उपयोग तोफ मारायला, चौथा उपयोग दोरी लावून उतरायला. त्यावेळेला तोफा पेटवायचे ना, त्यांना आग लावे म्हणायचे. आपल्यामध्ये नाही ना कोण. आग लावे म्हणजे काय, शत्रू चाल करून आला, शत्रूच्या गवताच्या गंजींना आग लावायच्या. म्हणजे काय, गवताच्या गंजी जाळल्या, घोड्यांना चारा मिळू शकत नाही. अन्नधान्यांची गुदामं जाळायची म्हणजे खाऊ शकत नाही. दारोळ्याची कोठारं जाळायची म्हणजे ते फायर करू शकत नाही. त्या आग लावे कामाचे. आपल्या गणपती कोकणात म्हणजे गणपती पुळ्याच्या पुजाऱ्याचा आडनाव आग लावे. हट्ट करा, मला रायगड दाखवा. का दाखवा, कारण पंढरीचा वार करी पंढरपूरला जातो. हा रायगडचा धार करी रायगडवर गेला पाहिजे. काशी की कला जाती, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर ना होते शिवाजी संभाजी सबकी सुन्नत होती. अंगणी तुळस नसती, कपाळी गंध नसता, देवाऱ्यात देव नसता, गोट्यामध्ये गायी नसती, शिवराय नसते तर कुणा पूजला असतं. देवांचा देव राजा शिवराय पूजा. रायगडला गेल्यावर तुम्ही शिवरायांची समाधी बघा. नंतर रायगड पाहताना राणी महाल पाहता. त्या राणी महालाविषयी भिंतीला टॉयलेट आहेत.
तुम्ही कोकणात राहता मग तुम्ही सिंधुदुर्ग पाहिला असाल, जयगड पाहिला असाल, सिंधुदुर्ग पाहिला असाल, सगळ्या किल्ल्यांना ही तटबंदीला संडास आहेत बघा. जसे या गडाला राजांनी 172 संडास बांधले. हे रोगराई बसून गड किल्ले दूर केले पाहिजेत. गावोगावी संडास. आता तुम्हाला बघा, तुम्हाला पगार चालू आहे, आम्हाला 2 रुपये मानधन आहे. हिशोब किती झाला? जुन्या भाषेत 2 रुपयाला किंमत होती, ती आता तुमच्या 2 लाखाला किंमत नाही. का नाहीये? तुमचे 2 लाख रुपये जरी तुम्हाला मिळाले तरी तुमचे बँकेमध्ये जमा होत आहेत. आम्हाला 2 रुपये पानाचा विडा आणि नारळ दसऱ्या दिवशी आम्हाला मिळतो. तो जातो कुठे? देवाऱ्यात जातो. 2 रुपयापेक्षा 2 लाखापेक्षा 2 रुपये महत्वाचे आहेत. आणि आमच्याकडे ताम्रपट आहे, म्हणजे आम्ही तुमचेच मावळे आहोत. आता हा बुरुज आहे, त्याची माहिती आपण त्या कोपऱ्यात घेऊ. चला. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय. बघतोयस काही मुजराकर, एक मराठा लाख मराठा. त्या पिक्चर मध्ये त्या बुर्जाची शूटिंग आहे बघा, तलवार देताना. शिवाजी राजे प्रताप उतरून अफजल खानच्या भेटीला गेले. वरती भवानी मातेचं मंदिर आहे. भवानी माता म्हणजे आपली कुलदैवत, जी आपण घोषणा देतो, जय भवानी जय शिवराय, जय भवानी म्हणतो. त्याच भवानी मंदिराकडे जाणार आहोत. आज बसून आपण जय शिवाजी म्हणायचं नाही. का शिवाजी म्हणायचं नाही? तर तुम्ही तुमच्या आई बाबांना कधी अरे तुरे म्हणता का? आपण आपल्या गुरुजनांना कधी अरे तुरे म्हणता का? अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवरायांना शिवाजी का म्हणतात? आज माझ्या एखाद्या बहिणीचं नाव भागाबाई असेल किंवा माझं नाव आनंद आहे, मला कुणी आण्या म्हणलं चालणार नाही. माझ्या बहिणीला कुणी भागाबाई भागी म्हणलं चालणार आहे का? मग राजाला शिवाजी म्हणलं चालेल का? म्हणून ताई आपण मगाशी म्हणलं जय शिवराय, जय शिवराय म्हणायचं. मग शिवरायाने देवीला प्रार्थना केली होती, जगदंबे खानाला मारी आणि 32 दाताचा बोकड कापून निवदाल देईन. पाहिलाय कधी 32 बोकड? आज आपल्याकडे भरपूर आहेत बघा. शिवकालीन 32 बोकड तो अफजल खान आहे. आजच्या अतिरेकी हे बोकडच आहेत. अफजल खानला मारलं, मुंडकं कापलं, समोरच्या बुर्जावर आणून 3 दिवस ठेवलं, इथून मुंडकं उचललं, पुणे जिल्ह्यातल्या राजगड किल्ल्याहून नेलं. का स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती, मग रायगड होती. लोक आमच्याशी भांडतात, म्हणतात रायगड राजगड एकच आहे. नाही, दोन्ही किल्ले वेगळे. राजगड पुणे जिल्ह्यामध्ये आणि रायगड आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये. कारण लोक आता काय होतात, इतिहासकार एवढे झालेत, त्यामुळे भांडायला लागले. म्हणून मी आधीच सांगितलं मी नवीन काम करतो. फक्त 35 वर्षच काम करतोय, पण नवीन सांगितलं, कारण वाद व्हायला नकोत. आणि मध्ये एक जितेंद्र आव्हाडनी काय सांगितलं होतं टीव्हीला, की शिवाजी महाराजांना मारायला अफजल खान आलाच नव्हता. मग त्या अफजल खानचं मुंडकं राजगड न्यायचं कारण शिवरायांचे थोरले भाऊ संभाजी म्हणून होते. यांना कणिक लढाईत अफजल खानने कपठाने मारलंय. संभाजी 3 झाले. सगळ्यात थोरले संभाजी शिवरायांचे चुलते, ज्यांना लखोजी जाधवानी मारलंय. खंडागळ्यांचा हत्तीला जाधव भोसल्यांचं वैर चालू झालं. दुसरे संभाजी शिवरायांचे भाऊ अफजल खानने मारलं. तिसरे संभाजी स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी राजे औरंगजेब छळ करून मारलं, डोळे काढले, जीभ कापला, चंबडी काढली. आता हा पहा तो राजमार्ग आहे. राजे गडावर यायचे, आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा त्या पायवाटेने जायचे. ती पायवाट 30 नोव्हेंबर 1957 1957 पंडित नेहरू आले. नेहरू आले नाहीत, आणले गेले. कारण लहानपणी आपल्या टीव्हीला तुमच्या सिरियल चालू होती बघा, भारत एक खोज. त्यामध्ये आर्य दाखवले, पांडव दाखवले, डच दाखवले, इंग्रज दाखवले, पण शिव इतिहास दाखवला नाही. नेहरूंना माफी मागायला आणलं. दादा इकडे या, काही बघा जरा समोर पत्रे पडलेत, लहान मुलांना सांभाळा आणि पत्रा लागेल. इथे बघा चोरवाट सापडले आपल्याला. अशा आपल्या गडाला 7 चोरवाट आहे. 7 पैकी बघा. आणीबाणीच्या वेळेला पळून जाण्यासाठी पत्रे सांभाळा, पत्रे लागतील बघा. अशा गडाला 7 चोरवाट आहेत. 7 पैकी इथे एक आहे. आता आपण ग्रामस्थ प्रतापचे ग्रामस्थ आम्ही आज ओपन करतोय. 7 ओपन होणार आहेत. पावसाचं पाणी सोडलं, माती रिपून गेली. चला इकडे वर माहिती घ्या. घनदाट जंगल, सातारच्या सज्जनगड पासून शिवतीर्थ रायगडच्या काळ नदीपर्यंत आणि कोकणातल्या खेड पासून पुण्या बसल्या बोहोर पर्यंत जावळीचं खोर. जावळी कुणाची? जावळी तुमची, जावळी आमची, जावळी जिजाऊंची, जावळी शिवबांची, जावळी बहुजन मावळ्यांची. मावळी गवळी धनगर माळी महार मराठा मुस्लिम कोळी, लोहार सुतार कुंभार आगरी वाणी शिंपी नावी, तेली माळी साळी वंजारी भंडारी. सगळ्या जाती एक झाल्यावर जात तयार झाली मावळा. मावळा म्हणजे मिळवला.
6 जून 1655 ला शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांना समजवलं, आपण एक आहोत, आपण सगळे एक बनू, स्वराज्य घडू, स्वराज्याचे राजे तुम्हाला बनवतो. पण मोऱ्यांचा निरोप आला, नकली राजे, नामदार राजे, येता जावळी जाता माऊली, आला जावळीत ताईला मिळाय जाणार नाही. उद्या यायचं ते आज या. त्याच रात्री शिवरायांनी जावळीवर हल्ला चढवला, जावळी ताब्यात आली. 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला आणि याला 5 नावं दिलीत. तुम्हा आम्हाला 5 नावं आहेत. नवीन पिढी केव्हा 5 नावं देतात माहितीये का? आम्हाला विचारा, आम्ही सांगू. माहितीये का 5 नावं केव्हा देतात? विचारा आम्हाला, आम्ही सांगू. आम्हाला का माहितीये? आम्ही सगळे लहानपणी बारशाला गेलो, घोगऱ्या खोबरं खाल्लं. आजची पिढी बड्डेला जाते. बाळांनो आज माझा बड्डे, टाळ्या वाजून म्हणा. काय म्हणायचं? काय म्हणायचं? म्हण लवकर. काय? हा टाळ्या वाजवा. हॅपी बर्थडे. आता तुम्हीच सांगा दादा, ताई मी तुमचा एक छोटा भाऊ आहे, तुम्हीच सांगा आपल्या देवाविषयी दिवा लावतात का विजवतात? हो, आपल्याकडे घरात शुभ कामाला दिवा लावतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा कधी विजवतात? माणूस मेला की मयत उचलतात का नाही? त्यावेळेला मयत उचलायच्या वेळेला पंथी पलटी करायची आणि मयत उचलायचं. आणि तुम्ही दादांकडे हट्ट करता, आज माझ्या पोरीचा वाढदिवस आहे, संध्याकाळी लवकर या, माझा वाढदिवस आहे, दागिने साडे घेऊन या, येताना मोठा केक आणा, केकवर माझं नाव लावा, फोटो लावा आणि त्यामध्ये काय लावता? कॅन्डल. आणि संध्याकाळी लक्ष्मी यायच्या वेळेला तुम्हीच तुमचा दिवा तुमच्या हाताने फुकता. आपल्यात मेल्यावर दिवा विजवतात. आपण मेलोय का? आणि जिवंतपणीच तुम्ही दिवा विजवता. काय काम करता? मग पुढची पिढी का बघणार नाही? पण दिवा विजवून झाले आहो, कॅन्डल फुंकले आहो, काय करता? त्या केकवर आपलं काय असतो? त्याला काय करतो? आणि कोणाला वाटतो? सगळ्यांना. आपलं मटण सगळ्यांना द्यायचं, खूप चांगलं लागतं ना. म्हणून आज बसलं तुमचा एक छोटा भाव समजा. पण आज बसून ताई आपली संस्कृती नका बिघडू. कारण आपल्या घरामध्ये कधी मेणबत्ती विझवू नका आणि आपल्या घरात आपण स्वतःला कापू नका. कारण आजची पिढी वाया चालले. बड्डे दिवशी ढाबं गाठायला लागली आणि दारवा प्यायला लागली. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 284 व्याख्यानं माझी झालेत. मी नुसताच गाईड नाही, मी खूप मोठा व्याख्यानकार आहे. माझे 284 व्याख्यान झाली. तुमच्या कोकणामध्ये मी एक व्याख्यानकार तयार केला, 12 व्याख्यानकार माझ्या हाताखालचे आहेत. त्यातला तुमच्या कोकणातला राहुल म्हणून आहे, प्रशांत राहुल. शिवव्याख्याता तो माझा चेला आहे, हाताखालचा येतो. त्यामुळे मी व्याख्यानात सांगत गेलो. आज लोकांनी केक बंद केले. चांगलं वाटतंय का? आपणच आपल्या केकला आपण विजवायचा. म्हणून इथून पुढे तुम्ही बघा ना, केकवर कधी चायना आणि पाकिस्तान येऊन कापता का? नाही कापू शकत, फुलातच कापायचं. इथून पुढे दादा एक छोटा समजा, राग आला तरी चालेल तुम्हाला, पण हे करू नका. पहिलं नाव प्रतापगड, बहोरप्या डोंगर, रान अडवा गवंड आणि जावळीचा किल्ला. किल्ला एक, पण नावं किती आहेत? 5. लोकराजन राज पहिलाच किल्ला बांधला, 5 नावं दिली. बाकीच्या किल्ल्यांनी काय केलंय? राजे म्हणले देऊन टाका. सगळ्याच किल्ल्या 4-5 नावं. मावळे म्हणले कशासाठी? राजे म्हणले कळेल पुढे. केव्हा? अफजल खान वध झाला. किल्ला बांधल्यावर 2 वर्षांनी. अफजल खान वधानंतर शाहिस्ते खान आला. शाहिस्ते खान तर मिर्झाराई जयसिंग आला. तह केला. 23 किल्ले मागितले. शिवराय म्हणले देऊन टाकले. दिले होते 8, दाखवले 23. एकाच किल्ल्या 5 नाव आहेत. तुम्हा आम्हाला जी 5 नावं दिलेत ही कधी उपयोगी आली माहितीये तुम्हाला? आठवा. कधी आली? लग्न जुळवताना. पहिल्या नाव लग्न जुळलं नाही तर नाव शोधतात ना, म्हणून 5 नाव आहे ना संस्कृती. तिकडे मधुमकरंदगड, उत्तेश्वर डोंगर, वासोटा, सातारा सज्जनगड, अजिंक्यतारा, चंदनगड, वंदनगड, रोहिडेश्वर, केंजळगड, राजगड, तोरणा, शिवतीर्थ रायगड, कोंडवीचा किल्ला, सुमारगड, रसाळगड, महिपतगड, मकरंदगड. 14 किल्ले गडाच्या बाजूला आहेत. लोकांनी ते गाईड घ्या म्हटलं ना, लोक म्हणतात गडाव गाईड नको. महाबळेश्वरला गाईड कोण असेल तर द्या. महाबळेश्वरला काय दाखवतात? ऑर्थर सीट एल्फिस्टन मध्ये 6 पॉइंट, एको पॉइंट, मनकी पॉइंट, मार्जरी पॉइंट, टायगर पॉइंट, लॉडविक पॉइंट, विल्सन पॉइंट, मुंबई पॉइंट. तुम्ही सांगा तुम्हाला इथनं महाबळेश्वर दिसतंय का? मेंगरेंच्या बापाला मुंबई दिसली होती का? सह्याद्रीच्या रांगा आणि सह्याद्रीचे पर्वत. चला वरच्या लाईनच्या खांबापाशी. मावळ्यांना 2 फायदे आले. ते वनदुर्ग आहेत. वन म्हणजे जंगलामध्ये. जलदुर्ग, राजांचे जलदुर्ग किती असतील अंदाजे? मुरुड जंजिरा आपल्यात मोडत नाही. 69 आहेत.
मोगलांचे 13च आहेत, त्यात मुरुड जंजीर आहे. पण माझ्या राजाचे 69 जलदुर्ग आहेत. शिवरायांचे 360 किल्ले. शिवरायांचे किल्ले बांधले कुणी, त्यांचं नाव काय? हिरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव. शिवरायांनी रायगडचं सिंधुदुर्गाचं काम चालू केलं शिवरायांनी. राजा अचानक आग्र्यात गेले. हिरोजी काकाला दिलेले पैसे संपले. त्यांनी घर दार सगळे गहाण टाकलं. रायगड सिंधुदुर्ग बांधून घेतला. त्या हिरोजी काकांना विचारलं, 2-4 किल्ले घ्या, किल्ले जिंकले जातील, घर लुटले जातील, पैसे संपले जातील, सोनं चोरलं जाईल, घोडं मेलं जाईल. राजा द्यायचं असेल तर एक दे. जेव्हा तू रायगडवर येशील, पहिल्या पायरीवर पाय देशील, पायाची धूळ ज्या दगडावर असेल हीच माझ्या मस्तकी असेल. ज्यांनी रायगड पाहिलाय त्यांना माहितीये, सेवेशी ठाई तत्पर्य हिरोजी इंदुलकरांची पायरी आहे. म्हणून आपल्याकडे 4 पायऱ्या दादा महत्वाच्या आहेत. पहिली पायरी नामदेवाची पंढरपूरमध्ये, 2.5 पायरी जेजुरीला, की झाल्या 3.5. अर्धी पायरी रायगडची. पण आजच्या पिढीला मी नेहमी सांगत असतो, आई बाबांची सेवा करा, देशाची सेवा करा, आणि 5वी पायरी तुम्ही बना. भिंतीला नाव टाकण्यापेक्षा आई वडिलांच्या मनात लिहू. 250 पायऱ्या ताई आपण आलो. दादा 200 पायऱ्या बाकी आहेत, झाल्या अर्धा. आपण मराठीमध्ये थडगं म्हणतो, हिंदीमध्ये कबर म्हणतो. तिकडचं ना काय समोर पांढरे बघा, तेव्हा लाईटच्या खांबापाशी तिथे अतिक्रमण होतं. त्यामागे जंगलामध्ये बघा एक व्हाईट स्पॉट दिसतोय, ती कोयना नदी. कोयनेच्या काठावर, जावळीच्या ओठावर आणि पार गावाच्या टोकावर युद्ध झालं. ती युद्धभूमी. हा डोंगर उतरलाय तो रडथोंडीचा घाट. म्हणजे अफजल खानला कुठे मारलं भेटेल ठिकाण दिसलं का दादा? त्याच्या मागे युद्धभूमी आहे बघा. इथून 6 मैलाचा अंतर आहे. आता आपण आदिशक्ती माई भवानीच्या दर्शनाला जाऊया. इकडे बघा, रात्री मशाल लावायची. तिसरा उपयोग ही तटबंदीला असल्यानंतर त्याला दोरी लावायची आणि कड्यावरून उतरून जायचं. लक्षात आलं का? ही कडी आहे. आता मगाशी मी तुम्हाला पांजी सांगितली तटबंदी चालताना, चंद्या सांगितल्या होल म्हणजे खिडक्यांना. हे तुम्हाला जनरल नॉलेज येणारे प्रश्न आहेत म्हणून आपण ते सांगत चाललो मगापासून. हे परत का सांगतो की केव्हा तरी हे प्रश्न येतात ना. चला, हिंदवी स्वराज्य व्हावं हीच श्रींची इच्छा. या माझ्या माता भगिनींच्या आशीर्वादाने, माझ्या माता भगिनींच्या आशीर्वादाने, या सर्व मावळ्यांच्या आशीर्वादाने हे राज्य घडलं. आपण जी घोषणा देता का नाही, जय भवानी जय शिवराय, जय भवानी म्हणतो. त्याच भवानी मंदिरामध्ये पोहोचलो. आपली कुलदैवत आहे तुळजा भवानी, आपले आराध्य दैवत आहे छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजीराजे मासाहेब जिजाऊ. दर्शन घेत असताना आपण देवीची मूर्ती पाहाल. ही शाळीग्राम दगडाची मूर्ती आहे. हा शाळीग्राम दगड कुठून आणला माहितीये तुम्हाला? हा नेपाळवरून आणलेला आहे. नेपाळला गंडकी नावाची नदी आहे. ज्या नदीमध्ये शाळीग्राम मिळाला. आज बघा आपण 2 शाळीग्राम आणलेत. कुठे आणलेत माहितीये? अयोध्येमध्ये. प्रभू राम शिळा म्हणतात त्यांना. आपण आता उचललेत, क्रेननी ठेवले, ट्रकवर आणले, ट्रकनी. 350 वर्षापूर्वी शिवरायांनी 3 शिळे आणले. कसे आणले असतील? होतं का ट्रक, होती का क्रेन? आणि मग देवीची स्थापना केली. ज्या भवानी मातेची स्थापना केली ती 1661 ला केले. शाळीग्राम दगडाची मूर्ती आहे, अष्टभुजा आहे. देवीच्या मूर्तीच्या समोर एक तुम्हाला शिवलिंग दिसेल. जे शिवलिंग शिवरायांच्या पूजेमध्ये असायचं. शिवरायांचा मृत्यू 1680 रायगडला झाला. 2 तलवारी आणि 1 शिवलिंग आणलं. काही लोक म्हणतात देवीनी तलवार दिली. माझा विरोध आहे त्याला. तुम्ही रामायण पाहिले का टीव्हीला? जोरात सांगा. माहितीये रामायण? मला नाही ऐकायला. माहितीये? महाभारत माहितीये? मग महाभारतामध्ये राम बाण मारतात ना? हो म्हणतात बघा ताई. रामायण मध्ये राम आहेत, महाभारतात कुठे? म्हणून म्हंटल तर माझी शिकारीचे कारण मला लगेच ऐकू येतं. तर रामायण मध्ये प्रभू राम आहेत. 1 बाण मारल्यावर अनेक बाण होतात. महाभारतात अर्जुन आहेत. 1 बाण मारल्यावर अनेक होतात. मग माझ्या राजाला देवीने तलवार दिली असती तर राजाने गडावूनच मारली असती. अला अफजल खान मारून ये, अला फजल खान मारून ये. राजा म्हणलं अनेक तलवारी आहेत. राजांच्या तलवारी कुठेच बघा. कोकणामध्ये गेला तर सिंधुदुर्ग किल्ला पहा. कुणी पाहिला आपल्यापैकी? राजांच्या हाताय ठसे, पायाचे ठसे, तलवार आहे. दुसरी तलवार आहे गुजरातमध्ये, बडोद्यामध्ये गायकवाड संस्थानाकडे.
तिसरी तलवार तंजावरला आहे, चौथी तलवार कोल्हापूरला आहे संभाजी राजांकडे, पाचवी तलवार मिर्झा राजांकडे, सहावी तलवार गरिबांचे कैवारी नाव श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्यांच्याकडे भवानी तलवार आहे, जी सावंतांकडून रायगड जिल्ह्यामध्ये महाड शेजारी माणगाव आहे, माणगाव शेजारी गोवेल गाव आहे, त्या गोवेल्या गावात 300 सोन्याच्या होऊन देऊन विकत घेतली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं लिखित एक पुस्तक आहे, त्याला आपण ग्रंथ म्हणतो राजा शिवछत्रपती. त्याच्यामध्ये उल्लेख आहे ती तलवार आहे. एक तलवार इंग्लंडला आहे, जे अंतुले साहेब आणायला गेले ती सोन्याची मूठवाली. सांगा सोन्यात तलवार होऊ शकत नाही. आतमध्ये तलवार आहे ती चौथ्या सेनापतींची. पहिले मानकोची 10 तोंडे, दुसरे नेताजी पालकर, तिसरे प्रतापराव गुजर, वेड्यात वीर दौडले 7 आणि चौथ्या हंबेराव मोहिते. खंबीर तो हंबीर, गाव कराड शेजारी तळबीड, त्यांची तलवार आहे. आता आपल्यापैकी दादानी कुठेतरी रायगड पाहिलाय का? ताई मगाशी हो म्हटल्या मी रायगड पाहिला आहे. मग रायगड पाहिला तर जगदीश्वराचं मंदिर बघा मस्जिदी सारखं आहे. ही डिझाईन कशी दिसते बघा. शत्रू मंदिर पाडायचा, पाडलंस तर पाड, तुझं पाड, माझं शाबुद्र. तर पुढे या सगळे, इकडे या, इकडे या, पुढे या पुढे. का तो कळस बघा मंदिराच्या वरचा, शेड मधून दिसत नाही. 1.25 मन सोन्याचा कळस. दादा मन म्हणजे किती किलो? आता कोकणातले हात, शेतकऱ्यांच्या मुलं हात 40 किलो. किती? 40 किलोचा मन. आदोली पायली चिपट मापट शेर 51 किलो सुवर्ण कलश. शिवरायांचा राज्याभिषेक शिवतीर्थ रायगडला झाला तेव्हा देवी चरणी 1.25 मन सोन्याचा कळस दिला. इकडे बघा दादा, इकडे बघा. फोटो नंतर घ्यायचा, आता घ्यायचा नाही. सगळे साईटला गेल्यावर फोटो घ्यायचा, मी साईटला गेला याचा फोटो घ्यायचा. आता का घ्यायचं नाही? तुम्ही आता फोटो घेताना आमचे पाय येणार, शस्त्रांपाशी पाय नकोत ना, म्हणून नंतर घेऊ. ही पहारे बघा, दिवस दिवस मावळे काम करताना वापरायचे. हिला पहार म्हणतात. अशी पहार खान वाकवायचा. ही उकळीची तोप आहे, हिला उकळीची तोप म्हणतात. ही बांगडी तोप आहे, कलाल बांगडी वेगळी. आता सगळे साईटला गेले की मग फोटो घ्या, पाय घेऊ नका फोटो मध्ये. चला मंदिर आहे. मूर्ती शिवकाली मंदिर आताच आहे. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी मारुती पाहिलेत. एक तर गदा उचलले म्हणजे ते युद्धावर चाललेत मारुती. दुसऱ्या मारुतींच्या हातामध्ये संजीवनी पर्वत आहे, उड्डाण घेऊन चालले. पण या मारुतींच्या हातामध्ये गदा नाही, डोंगर नाही. हा कमरेवर हात आणि आशीर्वाद देताना मारुती आहे. पाहाल तुम्हीच. इथून वरती बाले किल्ला, सेकंड किल्ला चालू झाला. लांबून पाहिलं तर ह्या दोन्ही भिंती एक वाटतात. समोरून दरवाजून येत नाही. आज आमच्याकडे जेसीपी, पोकलन, क्रेन सगळे. माझ्या राजाकडे यातलं काहीच नव्हतं. मी मगाशी सांगितलं प्रथम माता भगिनीचा आशीर्वाद, मावळ्यांची जिद्द. एक एक दगड बघा दादा कसा उचलला, मोठा त्रिकोणी दगड, त्यानंतर हा पुढचा आडवा दगड. आता आपण बाले किल्ल्यात चाललो, समोरून दर्शन घेतलं तरी चालेल. आपण आतापर्यंत 450 पायऱ्या आलोत. किती आलोत? अजून 450 पायऱ्या बाकी आहेत उतरायला. दादा आताच मला मगाशी म्हटले आपण हार आणलाय, तो राहिला आपल्या टेम्पो ट्रॅव्हल्स मध्ये. आमच्या कोण ताई पळत पळत जाऊन हार आणतात, लवकर जा खाली. कोण आणतात? हातवर करा ताईंमध्ये. नाही, हारच नाही आणला, हारच नाही आणला. जिद्द बघितली. हार आणल्यावर तुम्हाला कोण परत पाठवेल का? जिद्द बघितली. आपण 450 पायऱ्या आलो, अजून 450 उतरायला बाकी आहे. तुमच्या मागे जो चौथारा आहे दादा, हा चौथारा नाही, याला खूप महत्व आहे. हा शिव दरबार आहे. या दरबारावर शिवरायांनी खंडोजी खोपडे देशमुख याला शिक्षा दिली. खानाचा मुलगा फाजल खान जावळीतून जायची वाट दाखवली.
शिवरायांना बातमी सांगितली कुणी? बोरचे कारीचे कानूची काकाणी. राजा खंड्या फुटला तेव्हा राजा विचारता आपण काय ठरवलं? आपलेच फुटले ना. काका सांगता शिवबा सोडलं दारावर पाणी, सोडलं बायका बरोबर पाणी, सोडलं इनामाव पाणी. मी जगीन तरी स्वराज्यासाठी आणि मरीन तरी स्वराज्यासाठी. जे शिवरायांना वचन दिलं पहा दरबार आहे. काय शिवबाचा मावळा, आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. सांगणारे तानाजी माळुसरेंचं गाव आपल्या पोलादपूर बसे. मी कोकणात जाता का नाही गावाकडे तेव्हा पोलादपूर लागतं बघा. पोलादपूरच्या ऑलरेडी 4 किलोमीटर आला की उमरट लागतं तानाजींचं गाव. गड आला पण सिंह गेला, आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. या दरबारावर शिवरायांनी खंडूजीला पकडून आणला. 1660 साली डावा पाय आणि उजवा हात कलम केला. कलम म्हणजे छाटला. उजवा हात जेवता येऊ नये, खानाच्या मुलाची वाट दाखवतो नाही, तलवार चालवतो नाही. डाव पाय घोडा असता डाव पाय कलम केला. दरबारासमोर हे केदारेश्वरचं मंदिर आहे. आता आपण दर्शन करायचं नाही, कारण आता दर्शन घेतलं तर महादेवाला प्रदक्षिणा होते आणि महादेवाला प्रदक्षिणा मारली जात नाही. शिवाजीराजे प्रत्येक लढाईवर प्रत्येक संकटावर दर्शन करून जायचे, मागणी मागायचे. हे महादेवा माझ्या मावळ्यांना आशीर्वाद दे, लढण्याची ताकद दे. आपण जाताना दर्शन करू, मागणी मागू. अंधार होत चालला, दिवा पाहिजे. पुन्हा माझ्या मायभूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे. ने महादेवा एक दे, नको तानाजी, नको येसाजी, नको बाजी. अखंड हिंदुस्थानला गरज आहे या माता भगिनींमध्ये. पहिली जिजाऊ दे आणि मग शिवबा दे. आज आपण जिजाऊ झाला तर मुला मुलींच्या हातात काय द्या, काय दिली पाहिजे? कशाला केसेस करून दर महिना पोलिसांना जायचे? त्यापेक्षा वही पेन द्या, अभ्यास करू द्या. शिकेल तो टिकेल. जगातले 120 देश शिवरायावर अभ्यास करतायत. आता तलवारीची गरज नाही, अभ्यासाची. म्हणून मगाशी मी शिवचरित्र दाखवलं. मुलं किती माझ्या भगिनी शिवचरित्र घेतात, एकीने तिकडे बघितलंच नाही. मी काय वरती आला मग शिवचरित्र ताई वाचा. मुस्लिमांच्या घरी कुराण असतं तर माझ्या हिंदूंच्या घरी शिवचरित्र नव्हतो. आता आपण तटबंदी बघू आणि येताना दर्शन करू. आता दर्शन घेतलं तर महादेवाला प्रदक्षिणा होईल. चला. सातारा जिल्हा हात काढला रायगड जिल्हा. जास्त पुढे जाऊ नका, जिल्हा बदली होतोय. मग सातारा जिल्हा रायगड जिल्हा पुढे वाकला तर जिल्हा बदली होईल. आंबेनळी घाट मध्ये बघा कृषी विद्यापीठ दापोलीची बस गेली होती. 30 लोक ऑफ झाली होती ती ह्या घाटामध्ये. हा कशेडी घाट वरती गेला पण आता काही दिसत नाही. क्लायमेट खराब आहे ना त्यामुळे दिसत नाही. हे रामवरदायीचं मंदिर आहे बघा, जंगलात दिसते का? रामवरदायिनी मंदिर, प्रभू रामाला वर देणारं पहिलं मंदिर इथे. चला पनिशमेंट पॉइंटला आपण ज्या ठिकाणी उभे आहोत याला कडेलोट पॉइंट, पनिशमेंट पॉइंट, सजाई मौत म्हणतात. शिवरायांच्या वेळेला जर कोणी गुन्हा, चोरी, फितुरी, गद्दारी, दुश्मनी, देशद्रोही केली अशा लोकांना पोत्यात भरायचे, हातपाय बांधायचे, पोतं पॅक करून सरळ फेकून द्यायचे. 1800 फूट खोल आहे. गडाची उंची इथे मोजली जाते 3543 फूट. आपण उंच जागेवर उभे आहोत. आता इथे जास्त वेळ आपण थांबायचं नाही कारण उगाच विचार बदलाय नकोत. बरोबर, पुढे जाऊ. बघा खेडेगावामध्ये खूप चांगलं बघायला. तिथेच निहारी करा. झुणका भाकरी, कांदा, लोणचं, पिठलं रोज तुम्ही ते काय बिगर का फिगर काय खाता आम्ही कधी खाल्लं नाही म्हणा पण ते खाता. पण आज झुणका भाकरी गाडावली खाऊन जा. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरा. अवघा हिंदुस्थान शिवमय व्हावा आणि राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा. इथे राजांची मूर्ती उभे.
दादा राजांचा पुतळा म्हणायचं नाही, कारण आपण बघा दरवर्षी घरी गणपती बाप्पा आणतो, त्याची मूर्ती आणतो. तुम्ही पंढरपूरला गेलात तर विठ्ठलाची मूर्ती आणता, तुळजाभवानीची मूर्ती आणता, देवदेवतांच्या मूर्त्या म्हणता. मग देवदेवता वाचवणाऱ्या शिवरायाचा पुतळा का म्हणता? म्हणजे राजांची मूर्ती उभे, म्हणजे राजांचा राजवाडा होता, राहायची जागा. शुभाला आवडे रायगड राजगड जिजाऊंना प्रतापगड. माता जिजाऊंचा राजवाडा हा इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. राजांची आठवण राहावी इथे राजांची मूर्ती बसवली. या मूर्तीचं वजन आहे 4.5 टन, 4,500 किलो. ही 4.5 टनाची मूर्ती आणली कशी? हिचे वेगवेगळे 13 भाग आणले, जॉईंट केले, लाकडाच्या कप्पीने बसवले. घोडीच्या पाया बसून तलवारीच्या टोकापर्यंत 16 फूट मूर्तीची उंची आहे. तलवारीच्या टोकापासून खाली चौताऱ्यापर्यंत 36 फूट उंच मूर्ती आहे. राजांच्या हातात तलवार आहे, घोडीवर स्वार आहेत, नजर या दिशेला राजांची. का? त्या साईडला अफजल खान आहे. त्याला सांगतायत तू जर थडग्यात उठशील तर तुला मी परत थडग्यात गाडी. घोडीचा एक पाय उचललाय असा, म्हणजे राजांचा आजारपणात मृत्यू आहे. ज्या घोड्याचे पुढचे 2 पाय उचलले, झाशी राणी, राणा प्रताप, संभाजी राजे, लढाईमध्ये मृत्यू. आणि 4 पाय जमिनीवर टेकले, म्हणतो आपण वय होऊन मेला तशी 4 पाय. दादा तुम्ही गडाव कधी आला, राहायची इच्छा झाली, तिथे गव्हर्नमेंटचा रेस्ट हाऊस आहे, राहू शकता. फक्त वर जाताना चपला काढा आणि मग वर जा. आता फोटो घेताना इकडून घ्यायचा, तिकडून नाही. आणि तिकडून तलवारीचा हात दिसत नाही, तिथून हात चेहरा क्लिअर दिसतोय. आता दर्शन झालं, इथून पायऱ्या उतरायच्या. तर इथे आपल्याला काकांनी मस्त माहिती दिली. काका धन्यवाद. चला, जय शिवराय. जय शिवराय. आनंद उतेकर, गाईड, प्रतापगड. जय शिवराय. चला दादा.